नमो नमः। ओम श्री अल्लादिने नंदाय संदिने नमो नमः। नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश रावणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मालवणी व्हील्समध्ये। सो आपल्या घरचं अंबोधनी इष्टिका पूजन सर्वांनी बघितलं असेल, नक्कीच तुम्हाला आवडलं असेल। तर म्हटलं आता आपण दरवर्षी जातो नाईट आउटला देवी बघायला, दर्शन घ्यायला आपण जातो, गणपतीला कशा असतात, पण यावर्षी वेळ मिळाला नव्हता कारण का ऑलमोस्ट ऑल डे बिझी होतो आणि ॲक्च्युली थोडा मेडिकल रिझन पण होते घरात, त्यामुळे म्हटलं वेळच मिळत नव्हतं। ऑफिसचं काम, घरचं काम, नंतर मग आपलं एडिटिंग शूटिंग सगळं, मग परत त्या मेडिकल मग आपल्या ते व्हिजिट डॉक्टरच्या वगैरे सगळं चालू होतं आणि मग म्हटलं आज 10वा दिवस आहे तर जाऊनच यावं। तर ऋतुजाने मी जाऊन आलो मगाशी। सो आता प्रतीक्षानगरमध्येच आम्ही फिरलो, सायन प्रतीक्षानगरमध्येच, तिकडे मुंबईची माऊली पाहिली, तिथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आपल्या बाजूला मंडळ आहे सप्तशृंगी मंडळ, तिकडे जाऊन आलो, तिथे दर्शन घेतलं। तिथे मूर्तिकार ज्यांनी मूर्ती बनवली आहे अरुण दत्ते साहेब, नाव चुकीचं असेल तर प्लीज कमेंट करेक्ट करा, पण मी तिथे गेलो तर ते भेटले, त्यांचा तिकडे सत्कार चालू होता त्यांचा। मग आम्ही त्यांना म्हणजे भेटलो, म्हणजे मला त्यांच्याशी बोलता आलं नाही कारण का ते त्यांच्या ॲक्च्युली मंडळाला भेट द्यायला आलेले आणि रात्रीचे ऑलमोस्ट 12 वाजून गेलेले होते। तर म्हटलं त्यांचं ते जे कामासाठी आले ते पहिलं होते। ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो की जी गणपती बाप्पाची बॅलेन्सिंग मूर्ती होती ना यावर्षी, ती त्यांनी बनवलेली आणि आपल्याकडे सप्तशृंगी मंडळामध्ये पण स्वामींच्या रूपात आईचं रूप तर ते त्यांनीच बनवले, तर ते आलेले। आणि तिथून नंतर मग आपण गेलो अष्टविनायक मित्र मंडळला, जे माला गार्डनला आहे, तिथे मी फर्स्ट टाईम गेलो। मी दरवर्षी बोलतो जाईन तर यावर्षी तिथे योग आलाच बापूंच्या कृपेने, आपल्या सद्गुरूंच्या कृपेने, आईच्या कृपेने, तर तिथे जाऊन आलो। सो सगळ्यांना परत एकदा दसऱ्याच्या, विजयादशमीच्या खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा। सगळ्यांचं आरोग्य एकदम चांगलं राहो, आजार, नैराश्य आणि निगेटिव्हिटी सगळ्यांचा वध हो रावणाचा। सो नक्कीच हा ब्लॉग आवडेल, मी जास्त खेचत नाही, खूप आता इंट्रोडक्शनमध्ये मला कधी कधी खूप खेचतो यार, तर ठीक आहे, कारण छोटासा ब्लॉग आहे, जास्त ब्लॉग नाही, नक्की तुम्हाला आवडेल, तर एंडपर्यंत नक्कीच बघा, आवडणार सगळ्यांना, कारण का खरोखरच सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत लोकांना शेअर करा आणि लवकर आपण नवीन लोकांना भेटू। टिल देन हरी ओम श्रीराम, अंबन देणार सगळीत। सो आज अष्टमी आहे, तो अष्टमीला आपण आता अष्टमीचा होम करतो आहे घरी। सो आता आपल्या सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, मार्गदर्शनाप्रमाणे आपण तांदळाचं स्वस्तिक काढलं आहे, त्यावरती आपण तामण ठेवणार आणि तामणामध्ये आपण गहू घेणार, परत त्यामध्ये तांदूळच घेणार, तामणामध्ये पण तांदूळ घेऊन त्यावरती आपण 9 कापूर ठेवणार, ते दाखवतो तुम्हाला कसं करतात ते। सो तो अष्टमीचा होम आपण मग घरच्या घरी करणार आणि त्यामध्ये मंत्र दिलेले आहेत, कोणते मंत्र बोलायचे आहेत, किती वेळ बोलायचे तेही पण त्यामध्ये दिलेलं आहे। मग हे झालं की आपण नित्यपूजन करणार, आज आपलं वाचन पण आपलं चालू आहे, ग्रंथपारायण, आणि आज कन्यापूजन पण आहे आपल्याकडे। सो आता ऋतुजा येईल ऑफिसवरून, मग ती बाकीचं सगळं करायला लागेल, पूजनाची तयारी, कन्यापूजनाची तयारी आई करतेच आहे तिकडे, आणि हार पण आईने केला आहे, वेणी करते, माळा करते श्रीरामांबद्दल। सो चला आपण तयारी बघूया आता पुढची। आपण असे कापूर लावून घेतलेत, तांदूळ आणि कापूर एकच कलरच्यामुळे दोघे दिसणार नाही। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। संदिने नमो नमः। ओम श्री अल्लादिने नंदाय संदिने नमो नमः। सो आता नित्यपूजन झालेलं आहे, आरती झालेली आहे, नैवेद्य अर्पण करून झालेलं आहे, अष्टमीचा होम देखील झालेला आहे। सो आज पुनर्मिला पूजन झालेलं आहे, आरती झालेली आहे, नैवेद्य अर्पण करून झालेलं आहे, आणि आता आपण आज पुनर्मिलासाठी निघू आता थोड्या वेळाने। 9 दिवस कसे गेले कळलंच नाही, एकदम फटकन असे 9 दिवस झाले, लगेच संपले असे एकदम।
सो आता आपण आलो आहे मुंबईची माऊलीला, सायन प्रतीक्षा नगर. ओके. सो ह्या वर्षी डेकोरेशन आम्ही पण बऱ्याच दिवशी, म्हणजे बऱ्याच दिवसांनी 10व्या दिवशी आलो आम्ही ऑलमोस्ट. प्रतीक्षा नगरमध्येच आहे आपण, आपल्या इकडे जवळच आहे एरियामध्ये. आणि हे लाईन लागली, मी बोललो ना आज लाईन असणार, तुला बोललो ना मी. मला त्याशी ताटे एकदा गेल्या वर्षी बोललेला मला, ते गेल्या वर्षी बोललेला की तो लाईन असणार लास्ट दिवशी. सो आपले जाधव काका पण आहेत. सो आज चला पुढे चालत गर्दी खूप आहे, कारण का आजचा 10वा दिवस आहे आणि उद्या विदर्भिलाप आहे. सो जरा गर्दी बरीच आहे. सो आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे मुंबईच्या माऊलीचं. सो आता आपण चाललो आहे आपल्या पुढच्या मंडळामध्ये ना. आपण ह्यावर्षी असताना मंडळ नाही कवर केले, म्हणजे लालबागला तर आपण नाहीच गेलो आहे. असं भायखळा दगडीचाळमध्ये पण नाही गेलो आपण यावर्षी. चेंजबोगीला नाही गेलो आपण, बऱ्याच ठिकाणी नाही गेलो. त्यामुळे मागच्या वर्षी पण बरंच कवर केलेलं. आणि ह्यावर्षी त्यांची थीम बघितली ना मी, असं हे बघतो सगळं श्रीयंत्र किंवा मंत्र असे, तशी थीम आहे ना. हे बघ समोर बघ, असे हे पावलं अशी दाखवली आहेत. आणि यावर्षी थीम अशीच आहे. हे बघ इकडे बघ ना, हे बघ इथे बघ, हे बघ हां तिथे पण आहे. हो हे बघ इथे पण आहे ह्याचं. आणि तुम्ही आता इकडे डेकोरेशन वगैरे बघू शकता, सगळं भारी जबरी असतं. उद्या तुम्हाला इकडे जागाच मिळणार नाही उभा राहायला. जेव्हा आगमन पण होतं ना, तेव्हा आईची मूर्ती इथून येतात, अशी इथून आणतात. आणि हा पूर्ण इथे स्टेज वगैरे असतो आणि तुम्हाला इथे जागाच मिळणार नाही उभा राहायला, एवढी इकडे एकदम गर्दी असते. आणि इथून आपण पुढे बाहेर लेफ्टने गेलो की आपण बाहेर जातो आपल्या एरियामध्ये. म्हणजे दादर साईडला किंवा बाहेर जायचं असेल तर सायन प्रतीक्षा नगरच्या. आणि आपण इथून मागून येतो आहे आपला माला गार्डनच्या इथून येतो. सो आता आपण दुसऱ्या मंडळात जाऊया. सो आता आपण आलो आहे दुसऱ्या मंडळात आलो आहे, श्री सप्तशृंगी मित्रमंडळ ना हे मंडळ. हां. सो इथे खासियत काय आहे, मूर्ती स्वामींच्या रूपात आहे. आणि मुंबईतली महाराष्ट्रातली सर्वात उंच मूर्ती ज्याने बनवली मूर्तिकाराने, त्याने ती मूर्ती साकारली आहे. हां. अक्षरशः सुंदर एकदम मूर्ती आहे. बरोबर. ह्या मंडळाची खासियत काय माहिती, इथे गोंधळ पण होतो पारंपरिक ना. पारंपरिक गोंधळ होतो, इथे भंडारा असतो, इथे गरबा एव्हरीडे असतोच. परत इथे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असतं. मेन म्हणजे मला आवडतं म्हणजे इथे प्रॉपर असा एकदम दरवर्षी गोंधळ असतो पारंपरिक. बरोबर सुंदर अशी मूर्ती आहे.
आणि त्यांना एक मोठा मान सन्मान या जगात द्यावा म्हणून त्यांचा मी आभार मानतो। तुम्ही एवढ्या उदंड अशी आमची सुंदर अशी मूर्ती घडवल्याबद्दल मान्यश्री अरुणजी दत्ते यांचे सप्तशृंगी सार्वजनिक नवरात्र मित्रमंडळातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। श्री अरुणजी दत्ते, आपण आमच्या स्वामी स्वामी आईंना घडवलं आणि आमच्या स्वामी आईंना तुम्ही आमच्या इथे स्थानापन्न केलं म्हणून आज तुमचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि आमच्या अरुण दत्ते यांना माझा मनापासून आभार मानतो। सप्तशृंगी सार्वजनिक नवरात्र मित्रमंडळ आपले मनापासून आभार मानित आहे। धन्यवाद, धन्यवाद। तसेच वेडिंग तार श्री आमीन भाई यांचे मी मनापासून आभार मानतो। मी तुम्हाला सांगू शकतो परेलचा राजा जी बॅलन्सिंग मूर्ती ज्यांनी वेडिंग केली ते आमीन भाई इथे आलेले आहेत। एकदा जोरदार टाळ्या परेलचा राजा घडवलेला आमीन भाई या वेडिंगवर। मुळात अरुण दत्ते यांनी मूर्ती घडवताना त्यांची स्तुती केली होती की या मूर्ती बरोबर श्री वेडर आमीन भाई यांची सुद्धा तेवढीच जबाबदारी होती आणि त्यांच्यावर त्यांचा पूर्णपणे विश्वास होता। या त्यांच्या विश्वासाला तडा न जाता एक सुंदरसा परेलचा महाराजा म्हणून नावलौकिक मिळून आमीन भाईंनी अरुण दत्ते यांना सहकार्य मिळाले म्हणून दोघांचे मनापासून आभार मानतो। एका अरुण दत्ते आणि श्री आमीन भाई सप्तशृंगी सार्वजनिक नवरात्र मित्रमंडळ आपल्या मनापासून आभार मानतो। माते की जय, माते की जय। देवी ब्रह्मांड नायक राजाधिराज रविराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सप्तशृंगी माते की जय। श्री आमीन भाई यांना श्री मंडळाचे अध्यक्ष नाना होते शाल आणि श्रीफळ देतील। आमीन भाई माते की जय, भवानी माते की जय, सप्तशृंगी माते की जय। देवी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मी सांगू शकतो आपले स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती पाहता आमीन भाई यांचे हात लागलेले आहे। मागे जी दत्तप्रभूंची जी फ्रेम बसवलेली आहे ही सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार। कॅम्पातून बऱ्याच वर्षानंतर कवितांनी मला फोन केला की आमची मूर्ती बनवायची यावर्षी आणि त्यांनी जेव्हा आता आमचे जे गुरु गावात होते त्याच्या मागे सगळं श्रेय मंडळाचं आहे की मंडळाने त्या रूपाला आणायचा जो प्रयत्न केला आणि त्यांनी वर्चस्व केलं की ही मूर्ती आपण बनवू शकतो। मी त्याच्या गावी राहिलो हे मी देवाचा आभारी मानतो की त्यांनी मला काबिल समजलं आणि माझ्यावर ती मूर्ती घालून घेतली। श्री अरुण दत्ते हे मूर्तीकडे सांगू इच्छितो की आपल्या या मूर्तीला प्रत्येक ठिकाणी टीव्ही नाही असो स्वतः पण आलो अष्टविनायक नवरात्र उत्सव अरे अष्टविनायक नवरात्रोत्सव मंडळामध्ये आपण आलोय। अष्टविनायक नवरात्रोत्सव मंडळ मुंबईची आई भवानी आज दिनांक 1 ऑक्टोबर रोजी होम हवन व महाप्रसादाचा आयोजन केले आहे, तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा। जबरदस्त जबरदस्त, इथूनच तुम्ही बघू शकता, इथूनच बघू शकता काय जबरदस्त कलाकृती आहे। सो हे मंडळ बरोबर मला गार्डन आहे ना, मला बस स्टॉप आहे ना, मला गार्डन म्हणतो आपण, तर मला गार्डनच्या बरोबर टर्निंगलाच आहे, मेन पॉईंटला आहे ना।